साईराम. आजचा दिवस आपला 5वा आहे आणि आता 4:30 झालेत. आता उठलोय. आवळ्या गँग आहे ते राणे. साईराम. ब्रश आणि करू आता. ब्रश करूया आणि चहा पिऊ आणि मग थोड्या वेळात निघू. म्हणजे 5:30 पर्यंत आपण निघूया नाही 5:30 पर्यंत आपण निघणार आहे. आता ब्रश करायला जाऊया. फ्रेश होऊन भेटूया. मला वर्षभर तुला सांगितलं घ्यायला कुठलं काही घे बाबा, घे तुझ्या बाबा. बरं वर्षभर मला ऐकत राहतील. हे घे बाबा. 4 दिले ना, मी तुला 5 देतो. हे घे बाबा. 3 दिलेले 2 हुशार. तुमचं प्रेम कैद झालं याच्यात. साई भावांचं प्रेम. ओ माझ्या सोन्या. हुसेन तू पण टाक ना. आ पिल्लू. माझा भाऊ बोलला तुम्ही असं जाऊ असंच लगेच चालू झाला. इथे पण काम चालू आहे भाऊ. पालखीमध्ये पण दाखव चेहरा. पालखीमध्ये पण पाठी पुढे. इथे आराम झोपायला भेटला तरी इथे एडिटिंग चालू आहे. किती करणार काय आम्हाला, काय प्रमोशन करणार आमचं जरा भलं व्हायला देणार की नाही येणार. थोडे व्ह्यूज आम्हाला पण भेटू दे. 1-2 लेट अपलोड केल्याबद्दल. तुम्ही आज पोचलो उद्या लगेच अपलोड करून टाकतात. कसं होणार आमचं. आम्हाला व्ह्यूज कसे भेटणार. वाढत नाही. आता यांच्याकडनं शिकायला भेटतात ना. आपले तर 1K झाले आहेत. आपल्या भावाचे पण लवकरच करून टाका. 1K सबस्क्रायबर. अजून किती आता वॉच टाइम तर झाला असेल ना. वॉच टाइम झाले की सबस्क्रायबर झाले. तुझे 1K बोलते. तुझं प्रमोशन करतोय. आपले 1K झाले. मी तेच विचारतो. अरे त्याचे 1K झाले, तुझे 1K करायला. मग तेच बोलतो 1K झाले सबस्क्रायबर. कधीच झाले. वरती झाले 1K. तू करायला. ए बाय हो जाऊ द्या. मी ब्लॉग बंद करतो. सोडून देतो मी हे काम. हा सांभाळ. इज्जतच नाही. 2 दिवसात 2 मिलियन होणार आहे. राम राम शर्दीची लढत सो आता 6:30 झाले आणि आपण 1 तास चाललोय. 5:30ला निघालोय. काळोख होता मला माहितच आहे ते. आता नेहमी सांगून मतलब काय, सारखं तेच सांगून मतलब नाही. काळोख असल्यावर आपण शूट नाही करत. तर आत्ता उजेड आलाय. सो आता चालू केलंय. आपले व्हिडिओज आता येतील म्हणजे काढू. तर अर्धा नाही 1 तासाने आपला हॉल्ट येईल चायचा. आणि आपण पुढेच आहे. पालखी थोडी पुढे आहे. तर आता
बरं आहे पाय, ऑलमोस्ट फ्री झालं आहे. आणि आता ते लागलेलं ते पण एवढं दुखत नाही बाबाच्या कृपाने. कारण का मेन जो कचरा घाट होता तो पार केला म्हणजे अर्धी शिर्डी तुम्ही पोचलायत. आणि त्याच्यानंतर कुठला तुम्हाला घाट चढायचंच नाही. आणि आता सिन्नर घाट आहे, पण ते एवढं नाही जेवढा कसारा आहे. आणि कसारामध्येच तुमचं ठरलं जातं की तुम्ही जाल की नाही जाल. आता डायरेक्ट पुढे भेटू आणि ट्राय करू पालखीच्या इथे पोचायला आणि पालखीचे व्हिडिओ काढायला. चला. ठीक. काल मजा आली दर्शनाला. काल मॉल बनवून टाकलेला काकाने. हा साईराम. जयराम जयराम जयराम. आता पालखीच्या जवळ आलो ऑलमोस्ट एकदम. पुढे भेटूया. साईराम. साईराम. जयराम. अभि साईराम. जयराम जयराम. शुभ सकाळ साईमल सकाळ. इगल गँग पाठी असते आज. पुढे कसं साईंची पालखी घेत चालली. रिचार्ज व्हायचा रिचार्ज. अजून थोडा पुढे जाऊया. चायच्या स्पॉट आला आपल्याला. चायच्या स्पॉट आला आपला समोरच आहे. जाऊया. आणि अजून कोण आला ना आपण भरपूरच पुढे आहे. चांगलं आहे. रिकवर होतोय. आणि आता असंच पुढे राहायचंय. झेंडा कुठे आहे? निशाणी कुठे आहे? निशाणी साईराम. साईराम. निशाणी कुठे आहे? साईराम. आईचे काहीतरी शब्द रेकॉर्ड कर जरा. जरा स्वेटर पण दाखव. तो वेगळाच माणूस आहे. तो थकतो कुठे. इथे बस नको. इथे नको. शुभम गाड्या घातले तू. कुठे वेळा हो भेटे एवढं आहे का तुम्ही? तो साईराम. बँडेज लाव ना. अरे मला माहितच नाही. कावया बोललं का माहिती. स्पीकर किधर बरोबर आहे. एक दिन पहले मिला
त्यांनीच आणली केळी ओंकारने. गँग चेंज केली ना. हा? विचारत नाही. चहा पिऊन झालाय आणि आता आपण निघालोय नाश्त्याच्या स्पॉटला जाऊ. आता पुढे पाऊण तासाने नाश्त्याचा स्पॉट आहे. हा ये दे दे दे. हळूहळू चल. चला चला. अरे थांब 5 मिनिटावरतीच्या पुढे. युट्यूबला टाक ना. का साईराम. हे स्पॉट टू स्पॉट घेणार होता ना. काय आलं. स्पॉट टू स्पॉट घेणार होता ना. रिलीवर लावला. नॉन स्टॉप पालखी चालवले पण काय करणार चालवणार आम्ही बघा आमच्या कुठे बघा काही लोक नॉनस्टॉप चालवतात. आम्हाला कधीतरी भेटते वाटते पण काय नाही. 10 मिनिटावर चालवलं नॉनस्टॉप कसली. आलोय स्पॉटला. मेंदवड्याचा वास पण यायला लागलाय. इकडे जेवण आहे बघा मेंदवडी. राम
यूट्यूब आहे इकडे. तिकडे तोंड, तू तिकडे तोंड कर, तू मागे. सद्गुरु साईनाथ महाराज की. यांची कृपा. काय इथे इथे वा बाबा. नाश्त्याच्या स्पॉट वरती पोहोचलोय. हा बाबा करतो काय, आगीमध्ये बाटला टाकतोय. अच्छी रेडी रहा भाई, ऊपर पहुंचा दे. एवढी रिक्स, एवढी रिक्स. काय होतं, फुटत नाही रे सिलेंडर वरतून आत गॅस फुटायला हे पाहिजे. भाजी पाहिजे. अरे बघितली. बस थोडंच तापवतोय. वेगळंच आहे. आले देते झालं. वेगवेगळे असतात.
बाबू ए बाबू ए बाबू ए बाबू ओ काका कसलं आहे हा शिवाला नेऊन बोळवायचा आहे कुठे नेणार शिवाला शिवाला पशी पाच वार मंगळवार पाच वार पुढे काय बोलतो दादा बाबा भेटलेले साईबाबा मनापासून चालतात ना. म्हणजे आम्ही बाबा करत चालतो काय फोडून कुठे फोडून तर दाखव बाबा असे दिसलेले आम्हाला. मनाच्या डोळ्याने बघितलं ना सगळे दिसतात. आणि मग आम्ही ऍप कुठे झाले पदयात्रा मनापासून केली मनापासून. अरे बाबा भेटले आम्हाला. बाबा आम्हाला घेऊन आले इथपर्यंत. पाठवलं 2 किलोमीटर पाठवलं मीच पाठ सांगितलेलं बाबांना पालखी घेऊन येतो मी बोललो का ना बाबा पाठी राहिली असेल त्या लोकांना घेऊन या. डायलॉग मारणार बाबा बोलले घेऊ नको मी तुझ्या पाठीशी. मग आणि पुढे झालो. त्यांनी मला सांगितलं भिवू नको मी आणतो पोरांना. दोन दोन आणायचे ना. आले खाऊन येतो कोण त्या लोकांनी सगळ्यांनी. साईराम सारखं सारखं उठायला लागतं म्हणून बघा कसे तिकडे जाऊन बुगे आहेत. हे माझा आहे तो. आता नाश्त्याच्या स्पॉट वर निघालोय डायरेक्ट दुपारच्या स्पॉट वरती देतो. आपण पुढेच राहायचा प्रयत्न करू. 7 होतं प्लॅनिंग. येस प्री प्लॅनिंग. आले आले आले. काम झालं. चल मागे बघू खाली डायरेक्ट आज तो दिवस आहे आणि आज तो स्पॉट आहे जिकडे मी लंगडत होतो आणि मला राणीने आणि किरणने खेचत घेऊन आणलेला. याच टाईमला आपण दुपारच्या टायमाला जेवायला जात होतो म्हणजे जेवायच्या स्पॉट होतो आणि इथे मला खेचत होतं आणि हाच तो स्पॉट आहे. आणि इथे मी आता स्वतःहून चालतोय. हे 2 वर्षा अगोदरची गोष्ट आहे. 2024मध्ये जेव्हा पालखीला आलेलो तेव्हा. आणि आता तीच आणि तोच दिवस आहे
तिथेच आहे, तीच जागा आहे. आणि मी स्वतःहून आता पालखी बरोबर चालतो. निशाणी पुढे आहे, मानदंड घेऊन आणि पालखी पाठी आहे. आपण स्पॉटला पोचायला आलो आहे, म्हणजे ऑलमोस्ट पोचलोच आहे. थोडंसंच बाकी आहे, जवळ आहे. लोकेशनला पोचलो. ते समृद्धी महामार्गावर चाललेत बघा. हा आहे लोकेशन आपलं. सकाळी सांगितलं पूर्ण झाली आम्हाला मारल्याशिवाय. अरे जाऊ द्या ना, नाही पाहिजे. पालखीने आली आहे, पालखी आहे. मग आपण पायावानी पडू. साईराम भाई. राम. साईराम. अरे तू प्रमुख आहे ना, मग जागा आडव. हे असं थोडी चालतं. याला सांगतो, बुवाला सांगतो, जबाबदारी घेत नाही. रोजचं आहे, लगेच जागा पकडायला गलटी. साईराम साईराम साईराम. ओम साईराम. आली का अशी खाली का खाली महाराज की हो. हा ठेव पुढे त्याच्या. जागा पकडूया. अरे इथे आतमध्ये झोपलो पाहिजे मस्त गारगार. अरे अटकलो, थांब. हे राणे इथे पकडली पाहिजे जागा, अशी बाहेर पकडली नाही. हा 2 वर्ष अगोदर हा स्पॉट होता. आणि रस्ता कसा होता, आता रस्ता कसा आहे, फुल एकदम रिनोव्हेट झालाय. आणि हा हे कसं होतं, आणि आता घर कसं आहे. जागा आहे झोपायसाठी तिकडे फुल. डेव्हलप 2 वर्ष डेव्हलप केलंय. समृद्धीचा पैसा. समृद्धी महामार्गाने चमत्कार केले. जागा पकडली आपण सगळे. जागा बघून नागा दूर. हे भाऊ काय ऐकत नाही. सुजित गुरव कावळ्या आल्यापासून आमची इज्जतच नाही. इज्जतच नाही. कावळ्या आला लगेच माझ्या वेशी पाशी. लगेच आंघोळीला दोघं विचारत पण नाही येतात आहे काय, तिकत्र जाऊ. बोललोय मी 2दा विचारलंय. हे जाताना याला पण घेऊन जाईल. आता बोल.
आंघोळ करून घेऊया. बाकीची आपली अर्धी गँग पण आंघोळीला गेले. झाली पण सर्वांची. तर आपण पण जाऊया आणि पटपट आंघोळ करून रेडी होऊया. बस जास्त खाल्लं तरी चालायला नाही होणार. नाही नाही अरे कमीच जेवायचं बाई, पण असं बघायला जास्तच आहे. त्या पाठी राहिलं होतं. हा माझंच पुढे लाडू झाला. एवढं नको, एवढं नको का? दोन अजून एक. हा बस. घे 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 लाडू घे. आज ब्लॉगर मानदंड घेऊन आहेत. चला आता निघूया रात्रीच्या स्पॉटवर. झाड लगे सर. राम 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 भाऊ याला समजव जरा यशला. बघितलं रागावल्या भाऊ. थांब ना जरा. चला कंटिन्यू पालखी. राम जय जय साहेब. आगे के बच्चा साइड नहीं है ना. बच्चा ना आहे वेगळा.
स्पॉट पर्यंत चालू ठेवू. स्पॉट पर्यंत चालू ठेवू. मी एकटा जातो. आंबोली आणि शूट काढला नाही मध्ये पालखीचा. आणि पालखी मी घेतलेली आणि माझा मोबाईल होता नरूगड होता, कारण का ते पालखीचा शूट काढायला घेतलेला. कारण का मी आणि योगेश दादानी, माझ्या काकाचा पोरगा आहे योगेश दादा, त्याने आम्ही दोघांनी पालखी घेतली. त्याचं शूट काढायला त्याला दिलेलं. आणि आता नाश्त्याला बसलो, पाया बिया पडून आलो, नरू पाठवून आला. हा पियालो आम्ही. नाश्ता करून झालं. आता एक रात्रीच्या स्पॉटवर गेली. क्रॉस व्हिडिओ मध्ये आला. मला फक्त एवढं बोलले व्हिडिओ कशाला काढतो तुला समजेल. चल चल. काय कशी फोटो काढलास गो कसला? टिकली ती सूर्य टी. हां तो फोटो मला एकदा शेअर केला. येस. रात्रीच कर, मला कसं व्हिडिओ बनवायला बरं पडेल, तर माझे अर्धी व्हिडिओ बनवून झाले. आता स्पॉटला पोचलो आपण रात्रीच्या. जाऊया निशाणीच्या पापड्या, बाकीच्या पापड्या. काळोख बघा किती काय दिसत नाही पुढचा. हे टॉर्च मारून फिरावं लागतंय. इथे मी व्हिडिओ अपलोड करतोय आणि दुसरे ब्लॉगर व्हिडिओ एडिट करून 5व्या दिवसाची की 4थ्या दिवसाची ब्लॉग एडिट करतात. आणि मी इथे अजून दुसऱ्या दिवशी व्हिडिओ अपलोड करतो, ब्लॉग अपलोड करतो. एवढे फास्ट काय खातात काय माहिती. थांबत नाही, ठीक आहे, आराम करत नाही, पाय दुखत नाही, काय नाही. चालत आलो ते बसलो, जागा पकडली आणि रेस्ट करतो. म्हणजे पाय फोल्ड आणि करतो. हा बा इकडनं तिकडे, तिकडनं इकडे, तिकडनं इकडे. त्या बिबट्या कसा धावतो, कसा धावत असतो इकडनं तिकडनं, कसे पाय दुखत नाही समजत नाही. तुझं काहीतरी हे सांग ना, सिगरेट सांग ना, पाय दुखत नाही त्याचा. हा हे कुठला डोस घेतो बघा. आता तो बसलाय तरी त्याचं हे बघा एडिटिंग चालू आहे तिथे. बघितली एडिटिंग चालू आहे तिथे. तुझी बॅग कुठे रे? नाही फास्ट नाही पकडत आपण. त्याला जागा भेटली आणि जागेचा थोडा प्रॉब्लेम आहे, कारण का कंजेस्टेड जागा आहे. हे बघा आपल्या दोघा तिघांना ग्रुपच्या पोरांना जागा नाही भेटली. ते दोघं टेम्पोमध्ये झोपणार आहे. 15पासून 30पर्यंत जागाने आता आरती चालू आणि मला खूप कंटाळा आला आता आरतीला जायला. सो मी इथेच झोपणार आणि झोप बघते किती आली.
पण आरतीचा टाइम मी असंच बसलो आणि आरती झाल्यावरती मी झोपणार आहे. जेवायचं पण नाही कारण का चायनीज आहे, मला खायचं नाही कारण का आपल्याला चालून 3 दिवस चालायचं, पोटाला प्रॉब्लेम नाही द्यायचा, ना तेलकट खायचं ना काय खायचं, चायनीज नाही खाणार. आता झोपणार आता आणि डायरेक्ट सकाळी उठणार होतं. चला, आणि जर झालं झोपायच्या आधी मी एंड केला तर, नाहीतर इथेच एंड होणार आहे. ताकदच नाही राहिली आहे आजच्या चालण्यानंतर ब्लॉग शूट करायची. आणि आपण केला आहे प्लॅन, विचार केला तर करायचं आहे म्हणजे करायचं, करणार ते. किती कायला झालं, पाय तुटला तरी चालेल, शिडीला जाणार आणि ब्लॉग बनवणार रोज. चला, आज मला वाटतं 19 वर्षानंतर जे आता चालू आहे त्यावेळेला मला तेव्हा पण खूप अडचणी आल्या आणि त्यानंतर शेवटी आज म्हणजे आज तुमच्या समोर तुम्ही उभा आहेत, 5वा दिवस झाला. मी बरोबर दिवस मोजतोय, ते सत्य आहे. कारण आता आपल्या याच्यामध्ये खूप लोक आहेत की आता तुमच्या खूप लोकांसोबत वावरलो. प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाचं बोलतात ना की खूप काही म्हणजे मी असं शब्द व्यक्त नाही करू शकत आहे. मी त्यावर नाव घेतलं, खास करून बोलवलं तर मी म्हटलं आपण बोलूया. पण मला इतकं मी समजलो की आता या पदयात्रेमध्ये मी पहिल्यांदा आलो, पण तरी सुद्धा अध्यक्ष पण आहेत दादा, जे पण आहे त्या सर्वांचं खरोखर जितकं म्हणजे जे सर्व सेवेकरी पण जितकं त्यांचं कौतुक करावं ना तेवढं खरोखर कमी आहे. कारण मी स्वतः बघतो की आपण येतोय पण दादांना पण आम्ही ओळखतो, पण असं कधी त्यांच्या सोबत आपण असा कधी प्रवास केला नाही. आता त्यांना ते तर आपल्यासोबत चालत नाहीये, मला काय त्रास होतो काय होतो त्यांना माहिती नाही. पण दुसऱ्या दिवशी मला थोडस काहीतरी चालू झाले प्रॉब्लेम, तर त्यांना जेव्हा ही गोष्ट कळाली तर ते मला खास विचारलं त्यांनी, तेव्हा तुला कसं आहे इतके 70-80 जे पण आहेत आपण सगळे चालतोय, पण त्यांचं लक्ष प्रत्येकावर असं की कोणाचं काय चालू आहे. ते खरंच सांगतोय, खूप कौतुकास्पद आहे ही गोष्ट. कारण कसं आहे की आपण एक पदयात्रा काढली की नंतर मग तो अध्यक्ष त्यांनी कोणाला काही काम सांगितलं, कोणाला काही नेमलेलं असतं किंवा काहीतरी सांगितलेलं असतं की तो आपल्या बाजूला होतो. पण तसं इथे नाही होत. प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वेळेला आपल्याला हवंय नकोय सगळ्या गोष्टी ते जवळून आपुलकीने बघतात. म्हणून मला पुन्हा एकदा जे पण पदयात्री आहेत आपले जे पण आम्ही दिले एवढी वर्ष झाली पदयात्रा करून, म्हणजे खरोखर बोलतात ना की काही शब्द नाही माहिती झाली तुझ्यासाठी. आणि परत एकदा मी माझं थोडक्यात संपवतो की मी राकेश आहे, जे पण सर्वांची नावं आहेत त्या सर्वांचा पण मी खूप मनापासून आभारी आहे. आणि त्यासोबत जे मला ओळखत नाही, मी दुसऱ्या दिवशी मला चांगलं आठवतं मी तर मला कोणालाही नावाने ओळखत नाही, पण मी अक्षरशः लंगडत चाललोय आणि माझ्या मागून तो आला थोडं असं होतंय म्हणून माझी ओळख काय नाही, फक्त हा पालखीला आपल्या सोबत आहे म्हणून तो मला शेवटपर्यंत इथे घेऊन आला. म्हणजे असं नाही की कोणाच्या मागे सोडलं की बाबा आम्ही चालतोय बाबा त्याला काही त्रास होतो तो येईल, ही कोणाची भावना नाही. म्हणून मी परत एकदा सांगतो सर्वांसाठी जे आहेत ते मी त्यांचा खूप आभार मानतो. कारण मला तरी मी वर्ष 9 की 10 पासून मी चालत येतो, पण मी एकदाच 8 दिवस चाललोय, पण मध्ये मी येऊन जात असतो. म्हणजे 3ऱ्या दिवशी किंवा 4थ्या दिवशी जॉईन करतो, कारण मला जमत नाही एकदम 8 दिवस राहायला. पण तरी मला असं कोणी विचारलं नाही की तू बाबा मध्ये काय असं, म्हणजे तरी पण माझे काही इश्यूज असतात कामाचे म्हणून. मी हे म्हणतो की जसं याकडून सांगितलं की आपल्या इथे डिसिप्लिन खूप चांगलं आहे, सर्व एकमेकांना म्हणजे सपोर्ट करतात. वयस्कर असो लहान असो कोणी सर्व एकमेकांना घेऊन जातात, विचारतात काय कसं काय. ऍक्च्युली
मी ते येण्यापूर्वी आपले जसे काका मी त्यांना विचारलं की मला पण पदयात्रेमध्ये इच्छा आहे. मग ते बोलले की काय नाही, तू ये, आपले सर्व माणसं आहेत आणि सर्व एकमेकांसाठी टेक केअर करतात. म्हणजे मुलं चालेल, एकदा चालू करूया. माझं एकच म्हणणं आहे की म्हणजे जे शिस्त आहे इथे आपले अध्यक्ष आहेत, आपले चंद्रकांत भाऊ, प्रदीप बुवा आहेत, जे एवढे ज्येष्ठ नागरिक आहेत, ते जसे सांभाळतात लोकांना की बाबा काय असेल ते बघतात, एकमेकांचा सहाय्य करतात. प्रकाश भाऊ पण मला विचारतात तू कधी येणार, कधी जॉईंट होणार. ते असं वाटतं की आपण एकाच फॅमिलीतले आहोत. मग त्याप्रमाणे असं वाटतं की आपल्या फॅमिलीत एक आपुलकी निर्माण होते की चला आपल्याला जायचं आहे. आणि खरं तर सांगू की मी वर्षाची वाट बघतो की दिवाळी कधी संपते की फॉर्म कधी भरायचा. दसऱ्यानंतर आपला फॉर्म चालू होतो. काउंट करतो की आता वारीला जायचं. मी एकच म्हणतो की काही लोक बोलतात मी हा देव माझ्यासाठी चांगला आहे, हा देव माझ्यासाठी चांगला, असं काही नाही, सर्व देव आहे. मी एकच म्हणतो की साईंनी आपल्या सर्वांना निवडलं की तुम्ही सर्वांनी वारीला जा. म्हणजे आपलं एक भाग्य आहे की आपण एक वारी कंप्लीट करतोय, पूर्ण करतोय. हे आपलं जीवनात एकदम महत्वाचा क्षण आहे की आपण एक चांगल्या प्रमाणे करतोय. आणि मी बोलतो आपण सर्व एकदम भाग्यवान आहोत त्यासाठी. म्हणून मी आज आपला शब्द संपवतो. दोन शब्द संपले. साईराम. किरण साईराम. अजून कोण? सर्वांना परत साईराम. माझं नाव निलेश सूर्यकांत लाकत. इथून माझं आता एक 14 वर्ष आहे आणि मी वेस्टच्या पार्कीतून गेली 6 वर्ष जातोय. पण एक मला फरक एकच जाणवला की इथेही साई आहे आणि तिकडेही साई आहे. पण जसं की आई वडील मुलांना एका त्याच्या ताब्यात देऊन 8 दिवस जी सांभाळ केला जातो ना, तो या आपल्या पालखीत आपले प्रकाश मामा आणि त्यांची टीम पूर्ण हे सांभाळ करतात. आणि मी त्यांचंच कौतुक नाही, जे त्यांचे सिनियर्स आहेत. आता आपले जे हरीश काका म्हणे, त्यांना आपण हरीश भाऊ पण म्हणतात काही जणी, त्यांचे सिनियर किंवा आपण डॉक्टर काका म्हणतो, आपण हरीश काका म्हणतो, ते पण त्यांची सेवा एवढं देत आहेत, त्यांचा गायडन्स एवढं मुलांना करतायत की ते प्रत्येक यावेळी त्यांचा थोडा पायाच्या इशू मध्ये थोडं चालू शकत नाहीये. पण त्यांचं पण मार्गदर्शन खूप मोलाचं आहे. पण ह्या टीम बरोबर जे आपले जे सिनियर्स आहेत, जसे का राणे काका म्हणे, आहे का मी नावं एवढी नाही घेत, एवढ्यांना ओळखत नाहीये. पण खूप जे सिनियर्स आहेत ना, जसं की मुलं आई वडील जसं मुलांना सोडून जे 8 दिवस तिकडे काळजी केली होते ना, ते कुठल्याच मी पदयात्रेत ही काळजी बघितली जात नाही. हे सगळे मित्रांनो म्हणतात खूप मोठे आहे, एक आपुलकी आहे, एक आपल्या पदयात्रा म्हणजे आपल्या साई भक्ताबद्दल एक आपुलकी, प्रेम, एक काळजी बोलतात ना. साई भक्ताचं दर्शन झाल्याच्या नंतर तो पूर्ण त्याला रिलीज केला जातो. तोपर्यंत त्या शेवटपर्यंत लक्ष असतं. शेवटच्या निशाणापासून ते शेवट कोण येतोय ते तोपर्यंत ही काळजी, हे प्रेम, हे साईबाबा मित्र मंडळाशिवाय मी कुठेही बघू शकत नाही. यावर्षी पहिल्यांदा आलोय. म्हणजे पालखीला चालत मला शिर्डीला म्हणजे खूप वर्षांपासून इच्छा होती की चालत जायचं शिर्डीला. आणि यावर्षी माझी इच्छा पूर्ण झाली. गेल्या वर्षी माझी खूप इच्छा होती की यायची, पण काही कारणामुळे मला जमलं नाही गेल्या वर्षी यायला. तर यावर्षी बाबांचा बुलावा आला आणि मी निघालो. आणि येथे मला खूप जण ओळखतात की काही ओळखतही नाही. पण सर्वांकडून असा प्रतिसाद आला की मला म्हणजे सगळे आपलीच लोक, कारण सर्व. आणि खूप एवढे 5 दिवस झाले मी चालतोय. म्हणजे आधी एवढा चाललो नसेल मी, पण ह्या 5 दिवसात जेवढं मी चाललोय त्याचं मला जराही म्हणजे काही वाटतही नाही आहे पायांना. मी पहिले 2-3 दिवस चाललो, पायाला त्रास झाला आणि सेवेकडे म्हणून आलो. दोन्ही फरक सांगतो. पहिल्यांदा चालतो ना तेव्हा प्रत्येक माणूस आपण एकमेकाला असं ओळखतो ना की आपण वर्षानुवर्ष एकमेकांना. किती मुलं आहे त्याला मी समोर बोलेन की काय प्रॉब्लेम, काय आहे, कसं चाललं, हे आपल्याकडेच दिसतं.
माझे दादाचे पण मित्र आहेत ते जातात पालखीला, खरोखर जातात. पण ते सांगतात की असं नाही. किती जण सांगतात की आपल्या मिशन ते शेवटचा माणूस एका दिशेने चालतो, एका दिशेने. आज मी खरोखर बघितलं पाणी वाटताना, पाणी देताना इतर पालखीतल्या मुलांना पाण्याचं दिसत पण नाही, लांब लांबून पण दिसत नाही. खरंय. बाटल्या बाटल्या आपण दिल्या, मी ते मोठेपणा नाही सांगत, ते पाणी द्यायचंच असतं आपल्या सगळ्यांना. पण असं नाही झालं पाहिजे कोणाबद्दल. तुम्ही साईबाबाची मूर्ती आणता, रेकॉर्ड लावता, काय फायदा त्या गोष्टीचा? जर माझी मुलं उपाशी असतील, चांगलेली असतील, त्याला उपयोगच नाहीये ना. म्हणून सांगतो की आपल्याकडे सेवेकरी खूप कमी आहे. आपण जे काय करतो, आपण जिथे बसतो तिकडे रिकामा बाटल्या वगैरे ते आपणच उचलून ठेवल्या पाहिजे. हिटलं मग कोण टाकलं बाहेर, त्या वस्तूची कदर करा. ज्याला मिळत नाही त्याला विचारा जाऊन तिथे काय आहे. आज बघितलं चहा पिताना तुम्ही, आपण सगळे बसलो होतो पण ते सगळे उभे उभे चहा पित होते आणि बिस्किट पुढे एक एक देत होते. आपल्याकडे व्हरायटी आहे. प्रकाश माझा मित्र आहे, भले ठीक आहे, पण त्याचं लक्ष असतं. आज मला दुसऱ्या दिवशी तो बोलला, पायाला त्रास आहे, नको चालूस तू. 16 वर्ष चालला. बाबांच्या मनात काहीतरी वेगळं आहे. प्रत्येक गोष्ट जे घडते ना, हेच काही हे घडवतात, हे घडवून आणतात. तुम्ही कितीही फोर्स करा. मी पहिले 2 दिवस चालताना मी ट्राय करून बघितलं, पण नाही, शेवटी आउटसीज नका. तर माझं एकच रिक्वेस्ट आहे की आपण एक साई सेवक म्हणून चाललो आहोत ना, साई सेवक सगळे जितकी खरोखर माझ्या साई मंडळातल्या माझ्या प्रत्येक पदाधिकारी तुम्हाला पदयात्रीचं कौतुक आहे, कौतुक आहे, खरोखर कौतुक आहे. इतकं सुंदर चालतात ना मुलं. मी आता 2 दिवस बघतोय, एका लाईनीत एका शिस्तबद्ध पद्धतीने जातात, त्या लाईनीच्या आतमध्ये चालतात. इट इज व्हेरी हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ यू. तुम्ही प्रत्येकाने आपण आहे तुमच्याबरोबर, पण तुम्ही स्वतःहून जे करता ना, इट इज हॅट्स ऑफ टू साईराम.